ज्या लोकांवर भाजपवाल्यानं भ्रष्टाचाराचे आरोप केले, नेते बोलले पण मतदार फुटले नाही एवढं सांगायचं. त्याचे आमदार खासदार चोरून नेले, त्याच्यामुळे लोकात रोष आहे. आणि ते भाजपमध्ये आले पवित्र कसे झाले. शिवसेनेच्या लोकांना फोडायचे आटोकाट प्रयत्न केले. जाधव साहेबांनी आमच्याकडे काही काम नाही केलं, भेटले बी नाही आम्हाला येऊन. याचं कारण म्हणलं सारी महागाई वाढती महागाई. पण त्याचा काय फरक आहे. सामान्य लोक बंडोबास सोबत येतात. सामान्य लोकांनी कोणी नेत्याला माने ना. आता ते म्हणते तुमचं दुकान पहा असं चाललेलं आहे. सांगायचं म्हणजे पक्ष फोडले किंवा नेते फोडले पण मतदार फुटले नाही एवढं सांगायचं. पण आपण जर पाहिलं तर यावर समजा चांगले मोठे नेते भाजपमध्ये जातात साहेब. ह्या मतदारसंघात आणि उद्धव साहेबावर जे भाजपवाल्यांना अन्याय केलाय, त्याचा पक्ष काढून घेतला, त्याचं चिन्ह काढून घेतलं, त्याच्या बापानं निर्माण केलेल्या पक्षातून त्याला बेदखल केलं, त्याचा बदला घ्यायची संधी जनतेला भेटलेली आणि ती जनता त्याचा बदला घेणार आहे. दोन्ही पक्ष उद्धव साहेबाच्या बापानं तयार केलेला पक्ष चोरून नेला, त्याचं चिन्ह चोरून नेलं, त्याचे आमदार खासदार चोरून नेले. त्याच्यामुळे लोकात रोष आहे आणि लोक सहानुभूतीचा भाजपवाले हे लोकांवर आरोप करते, यानं भ्रष्टाचार केला, त्यानं भ्रष्टाचार केला. तो भाजपमध्ये आलं पवित्र कसा झाला, त्याला 8 टाका ना. पवित्र कसा झाला त्याला 8 टाका. याचं उत्तर लोकांना द्यायला पाहिजे. लोक काय येडीत का काय. 8 टाका. त्या याला काय नाव देऊ. जैन भ्रष्टाचाराचे भाजपवाल्याने आरोप केले, त्या लोकांचं काय झालं. आदर्श घोटाळा ज्या लोकांवर भाजपवाल्यानं भ्रष्टाचाराचे आरोप केले, नारायण राणे असं, विजय कुमार गावित असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, अजित पवार असतील, असंख्य लोक आहेत. त्या लोकांच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपवाल्याने केले आणि ते भाजपमध्ये आले पवित्र कसे झाले. आम्हाला काय लोक काय येडे आहेत का काय. लोकांना सगळं कळलं. शेतकऱ्याला कळायला लागलं. ईडी आणि सीबीआय याच्या मार्फत दबाव आणून शिवसेनेच्या लोकांना फोडायचे आटोकाट प्रयत्न केले. बाळासाहेबांना स्थापन केलेले शिवसेने, उद्धव साहेबांची शिवसेना नेली, त्याचं चिन्ह नेलं, त्याच्या बापानं काढलेला पक्ष नेला. त्याचा या लोकांवर राग, सामान्य लोकांत राग आहे त्या गोष्टीचा. सामान्य लोकांत त्या गोष्टीचा राग आहे. आणि पवार साहेबांना जिवंतपणेच पक्ष चोरून नेला त्याचा. ज्या लोकांना पवार साहेबांना सगळं काही दिलं, त्याचाच पक्ष चोरून नेला. मला असं वाटतं याचं काही येणारच नाही, मोदीचं काही येणारच नाही निवडून. फक्त जागा लागणार नाही. आता पुरे उद्धव साहेबांना पवार साहेब जागा लागणार आहे. काय कारण. याचं कारण म्हणलं सारी महागाई वाढती महागाई. कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, आमचा नाही, कापसाला भाव नाही, काय नाही, सोयाबीनला भाव नाही. शेतकरी रात दिवस काम करू नये, कुशाला मजा मारते, इकडे तिकडे फिरते. मोदी साहेबाचा रोजचा 2 लाख रुपये खर्च दिसता, सुटापुटाचा खर्च द्यायचा. बंडू जाधव यांना आता 2024 निवडणूक जड जाईल काही लोक म्हणतात. काही अजिबात जडच नाही. आता मनाला असतं जड जाईल, जडबीड काय नाही काय असे भेटते कसे भेटते. जड गेली अशी सांगतो ना. बंडू जाधवला निवडणूक जड गेली अशी, पण भाईसाहेबाचा डोक्यावर हात असल्यामुळं पेटीवर झाले, कारखाने येतो, त्याच्यामुळे सोपी जाईल. जड गेली असती. माझे जाणकारी आव्हान आहे म्हणजे आव्हान आहे साहेब, यायचं आव्हान यायचं आव्हान आहे, पण साहेबामुळं यायला थोडी सोपी जाईल, नाही तर जड गेली असती. मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे सध्या. हो. कोणाचं जाधव साहेबांचं वातावरण आहे, पण आमच्याकडून जे भाईसाहेब लीड देतील ते भाईसाहेबांमुळे लीड भेटणार, बाकी जाधवमुळे नाही होणार. जाधव साहेबांनी आमच्याकडे काही काम नाही केलं, भेटले बी नाही आम्हाला येऊन. फक्त हे भाईसाहेबांचे 2 कारखाने आहेत, पेटीवर आहेत, त्याच्यामुळं थोडं सरळीच आहे, सीट पड होतं.